मी 95ला ज्याला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवतो. आता जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात. एरवी इझी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. द्या आमच्याकडे, बघू, करू, त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत. आता बाबाशेक एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार, चौकटीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो. आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ऍव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत. 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत. आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत. म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणी घेऊ शकत नाही. घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात. एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो. परंतु पुटअप तर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करायचं. म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल. परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही. आणि म्हणून येताना जनता दरबारामध्ये समाजसेवकांनी त्या घटकांना मदत करावी आणि त्याचा प्रश्न प्रॉपर स्टाईलमध्ये तिथं पुटअप व्हावा आणि होतोय तो.